बघा, त्रिकोण जर असेल, त्रिकोणाचा प्रत्येक कोण तुम्हाला माहिती, त्रिकोण म्हटलं की त्याला 3 कोण असतात, बरोबर की नाही? आणि तुम्हाला हे माहिती आहे की कुठल्याही त्रिकोण असेल तर त्रिकोणाच्या कुठल्याही आपण जर घेतल्या, या बाजू ज्या आहे, या बाजूही बघा, याच्यामध्ये या तिन्ही बाजूंमध्ये तयार होणारा जो काही अँगल असतो मधला, हा अँगल, या तिन्ही अँगलची बेरीज जी आहे किंवा तिन्ही कोण जे असतात ते तिन्ही कोणांची बेरीज किती होते, तर ती 180 अंश होते. हा, जर समजा असाही कुठलाही त्रिकोण जरी असला तरीही तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती असणार, तर ती 180च असणार. जर हा 90 अंश असेल तर याचा अर्थ या दोघांची बेरीज सुद्धा 90च होणार. हा, त्यानंतर बघा, आता जर समजा इथे कोण ए बी सी हे 3 कोण दिलेले आहे तुम्हाला आणि तुम्हाला सी डी ई काय दिसते, तर याला बाह्य कोण म्हटला जातो. ए सी डी हा काय बाह्य कोण आहे. तर याच्यामध्ये बघा, जेवढं माप या ए आणि बी चं असणार आहे ना, या दोघांच्या मापाची बेरीज ही ए सी डी ची असते, सेम तेवढीच असणार. हा, या दोघांची बेरीज एवढा काय असतो, कोण बी आणि कोण ए च्या जेवढं माप असणार आहे तेवढंच माप कोणाचं असणार आहे, कोण एसीडी चं असणार आहे. लक्षात ठेवा, जर हा 50 अंश असेल, जर हा 50 अंश असेल तर याचा अर्थ कोण बी आणि ए यांच्या मापाची बेरीज किती असेल, तर 130 अंश असणार. हा, कारण काय, त्रिकोणाच्या कोणाशी रेषीय जोडी तयार करणाऱ्या कोणाला त्या त्रिकोणाचा बाह्य कोण म्हटलं जातं आणि त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप दुरुस्त अंतर कोणाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. त्याच्यानंतर बघा, लवकोन त्रिकोण. लवकोन त्रिकोण म्हणजे काय, ज्याचे प्रत्येक कोण कसा असतो, 60 डिग्रीचा असतो, तो लवकोन त्रिकोण असतो. जसं किंवा 90 अंश मापापेक्षा कमी असतो. काटकोन त्रिकोणात एक कोण काटकोन असतो आणि विशाल कोन त्रिकोणात एक कोण विशाल कोण असतो. त्यानंतर आहे समभुज त्रिकोण. समभुज म्हणजे काय, ज्याची भुजा तिन्ही भुजा सारख्या असतात, तो समभुज. जसं ही 3 असेल, ही 3 असेल, तर ही पण 3 असते. आणि जर तुम्हाला समभुज त्रिकोणाची परिमिती काढायला लावली तर याला काय करायचं, तर या तिघांची बेरीज करायची. 3 त्रिक 9 ही झाली त्याची परिमिती. हा, लक्षात ठेवा. त्यानंतर समद्विभुज म्हणजे काय, ज्याच्या 2 भुजा समान असतात. 2 भुजा समान असल्या म्हणजे काय, तर याचा अर्थ काय, जर हा काटकोन असेल आणि ह्या जर 2 भुजा समान असतील तर याचा अर्थ काय, हा कोण 45 चा असतो आणि हा पण कोण 45 डिग्रीचा असतो. त्यानंतर विषमभुज त्रिकोणात एकही बाजू सारखी नसते. त्यानंतर आहे बाबावा कसोटी. बाबा कसोटी याचा अर्थ काय, बाजू कोण आणि बाजू बाबा मध्ये सर्व बाजू सारख्या असतात. जेवढी ए बी आहे तेवढीच पी क्यू असणार, जेवढी बीसी तेवढीच क्यू आर असणार आणि जेवढी एसी आहे तेवढीच पी आर असणार. याला म्हटलं जातं बाबा कसोटी. त्यानंतर ती बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटी म्हणजे काय, 2 बाजू आणि एक कोण जर सारखा असेल, जसं समजा इथे ही बाजू आणि ही बाजू, अशा 2 बाजू आणि हा एक कोण जर दोघांचाही सारखा असेल तर याला म्हटलं जातं ही बाकोबा कसोटीनुसार एकरूप आहे. त्यानंतर आहे कोबाको कसोटी. कोबाको म्हणजे काय, जर एखाद्या दोन त्रिकोणांचे जर 2 कोण आणि एक बाजू सारखी असेल तर अशा प्रकारच्या त्रिकोणाला काय म्हटलं जातं, तर ते कोबाको कसोटीनुसार ते एकरूप आहे. त्यानंतर बघा, कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी काय असते, तर काटकोन त्रिकोणाचा कर्ण एक बाजू दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू यांच्याशी एकरूप असल्यास 2 काटकोन त्रिकोण हे एकरूप असतात. त्यानंतर आहे एकरूप कसोटी. सॉरी जेव्हा 2 त्रिकोण 6 संगत घटक एकरूप असतात तेव्हा तो त्रिकोण एकरूप आहे असे म्हटलं जातं. म्हणजे आता याच्यात एकरूप म्हणजे काय, तर ह्या ज्या 3 बाजू आहे, या 3 बाजू आणि हे जे काही 3 कोण आहे, हे जे 3 कोण आहे, हे 3 बाजू आणि 3 कोण दोन्ही एकरूप, दोन्ही सारखे जर असतील तर त्याला म्हटलं जातं एकरूप. हं? ते काय आहे, तर ते त्रिकोण एकरूप आहेत म्हणजे दोघेही सारखेच आहेत. त्याच्यानंतर समरूप आकृती. समरूप आकृती काय असते, तर बघा ही समरूप आकृती आहे. याच्यामध्ये बघा, जेव्हा 2 आकृत्यांचे आकार तेच असतात आणि त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर समान असते व त्यांचे संगत कोण एकरूप असतात, तेव्हा त्यांना समरूप किंवा सरूप आकृत्या म्हटलं जातं. जसं बघा ही आकृती आहे, जरी समजा आता या आकृतीचा हा कोण जर 3 आहे आणि हा 6 आहे, पण आकृती दिसायला सारखीच आहे का नाही, हा कोण पण तेवढाच आहे, हा पण तेवढाच आहे. इथे हा 2 आहे, हे 4 आहे, हा 3 आहे आणि हा 1.5 आहे. पण तरी इथे काय आहे, की त्या 2 आकृत्यांचे आकार आणि संगत बाजूंचे गुणोत्तर समान आहे. म्हणून ते काय आहे, त्यांना समरूप आकृत्या म्हटलं जातं किंवा सरूप आकृत्या म्हटलं जातं.
आता आहे समरूप त्रिकोण. आता समरूप त्रिकोण म्हणजे काय? जर दोन त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतील आणि त्यांचे संगत कोण परस्परांशी एकरूप असतील तर ते त्रिकोण कसे असतात? समरूप त्रिकोण असतात. त्यानंतर आहे कोबाको कसोटी. कोबाको कसोटी म्हणजे काय? तर त्याच्या सॉरी कोको कसोटी. कोको कसोटीमध्ये तिन्ही कोण हे एकरूप पाहिजे. म्हणजे जर दोन त्रिकोण असतील तर त्यांचे सर्व कोण हे एकरूप पाहिजे. हा. त्यानंतर आहे बाबा कसोटी. बाबा कसोटीमध्ये काय असतात? तिन्ही बाजू एकरूप असतात. त्यानंतर बाकोबा कसोटीमध्ये काय असतं? तर दोन बाजू आणि एक कोण हा एकरूप असतो. त्यानंतर संगत बाजू. संगत बाजू म्हणजे काय? तर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. जसं बघा AB आणि PQ. ही AB आहे, ही PQ आहे. ह्या दोघी सारख्या. त्यानंतर BC आणि QR. बघा ही BC आहे, ही QR आहे, ही सारखी. आणि PR आणि AC ह्या बाजू सारख्या आहेत. त्यांना संगत बाजू म्हटलं जातं. त्यानंतर बघा चौकोन. आता चौकोनाचे काही प्रकार पडतात. चौकोनामध्ये पहिला प्रकार आहे आयत. आयतामध्ये तुम्हाला माहिती आहे आयताच्या समोरच्या ज्या बाजू असतात त्या कशा असतात? तर सारख्या असतात. त्याच्यानंतर आयताचे कर्ण एकमेकांना कशात छेदतात? काटकोनामध्ये छेदत असतात. मग आता इथे लक्षात ठेवा याचे काटकोनाचे हा AE आणि हा BD हे कर्ण आहे. AEच्या दुप्पट काय आहे? AC असेल. AEच्या दुप्पट AC कारण याचे काय आहे? दोन सारखे भाग होतात. जेवढा AE असेल तेवढाच BE सुद्धा असेल. लक्षात ठेवा. त्यानंतर याचं जर परिमिती काढायची झालं आयताची परिमिती काढायची झाली तर लक्षात ठेवा आयताला दोन बाजू सारख्या असतात. म्हणजे जर ही 5 आहे आणि ही जर 10 असेल तर याचा अर्थ ही बाजू सुद्धा 5च असणार, ही बाजू सुद्धा 10 असेल. मग याची परिमिती काढायची झाली तर फक्त एवढ्यांची बेरीज करायची. मग याच्यासाठी एकदम सोपी ट्रिक आहे. तर काय करायचं? 2 गुणिले 10 अधिक 5 करायचं. यांची जर बेरीज केली तर ती बेरीज किती होते? 10 आणि 5 15, 15 दुणे 30. ही झाली या आयताची परिमिती. आणि जर आयताचे क्षेत्रफळ तुम्हाला काढायला लावलं तर आयताचे क्षेत्रफळ काढताना काय करायचं? तर एकदम सोपं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. काय सूत्र आहे? लांबी गुणिले रुंदी, लेंथ इंटू ब्रीथ. मग आता लांबी गुणिले रुंदी करायचं झालं तर इथे या आयताची लांबी किती आहे? लांबी आहे 10 सेंटीमीटर. असं आपण समजूया लांबी 10 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 5 सेंटीमीटर आहे. तर 10 गुणिले 5 करा. तुमचं उत्तर येईल 50 सेंटीमीटर. आता हे 50 सेंटीमीटर जे आहे हे 50 सेंटीमीटर नाही तर हे लिहिताना स्क्वेअर सेंटीमीटर किंवा 4 सेमी मध्ये लिहिलं जातं नेहमी. लक्षात ठेवा. परिमिती सेंटीमीटर मध्येच लिहिली जाईल. पण जर तुमचं क्षेत्रफळ असेल तर ते स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये लिहिलं जातं. ओके म्हणजे याचं तुम्हाला क्षेत्रफळ लक्षात आलं असेल. मग आता या क्षेत्रफळाचा वापर कसा केला जातो? तर आयताचे क्षेत्रफळ काढताना बघा जर एखाद्या हॉलमध्ये फरशी बसवायची असेल तर काय करायचं? त्या हॉलचं क्षेत्रफळ भागिले त्या फरशीचं क्षेत्रफळ करायचं. म्हणजे जर समजा असं समजा की एक हॉल आहे त्याची लांबी 10 मीटर आहे आणि रुंदी तुम्हाला सांगितलं की 5 मीटर आहे. तर त्यामध्ये सांगा की 20 बाय 20 सेंटीमीटर मापाच्या किती फरच्या बसतील? आपल्याला बसवायच्या किती आहे? 20 सेंटीमीटर मापाच्या. वरती बघा आता हॉल जो दिलाय 10 मीटर दिला आहे याचा अर्थ काय होतो? 10 मीटर म्हणजे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. याचा अर्थ काय? 10 मीटर म्हणजे काय झालं? 1000 सेंटीमीटर. त्याला कन्वर्ट करून घ्यायचं मीटरचं सेंटीमीटर. आणि 5 मीटर म्हणजे काय झालं? तर 500 सेंटीमीटर झाला. त्याला भागिले काय करायचं? या 20 सेंटीमीटर जे काय आहे त्याचं क्षेत्रफळ करायचं म्हणजे 20 गुणिले 20 कारण ते काय चौरस येईल तो. मग याचं सोडवलं तर काय येणार? 20 एक 20, 20 5 100, हा 0. परत हा एक 0 कट करा आणि हा एक कट करा. 2 ने भाग दिला तर इथे येईल 25. म्हणजे 25 5 125, 1250 फरच्या त्या हॉलला बसवायला तुम्हाला लागतील. ज्यावेळेस असे उदाहरण येतात त्यावेळेस लक्षात ठेवायचं हॉलचं क्षेत्रफळ भागिले काय करायचं? जे काही फरशी वगैरे असेल त्याचं क्षेत्रफळ करायचं. बऱ्याच वेळेस असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर बघा पुढचा आहे समांतरभुज चौकोन. आता हे समांतरभुज चौकोन काय असतो? तर समांतरभुज चौकोनामध्ये बघा त्याच्या जे काही बाजू आहेत जसं LM आणि PN या बाजू एकमेकांना समांतर आणि एकरूप असतात. LP आणि MN या सुद्धा समांतर आणि एकमेकांना कशा आहे? एकरूप आहेत. त्यानंतर समभुज चौकोनाचे कर्ण हे परस्परांना दुभागत असतात. जसं तुम्हाला इथे दिसतं आहे. कर्ण PM मध्ये बघा कर्ण जो PM आहे या PM मध्ये PO आणि MO
पीओ आणि एमओ या दोघांच्या बरोबर काय असतो 1/2 पीएम आहे. त्यानंतर समभुज चौकोन, समभुज म्हणजे काय, सर्व भुजा सारख्याच असणारा, याचं सुद्धा सेम आहे. लक्षात ठेवा सर्व बाजू एकरूप असतात आणि समोरासमोरील कोण सुद्धा यात एकरूप असतात. कर्ण काटकोनामध्ये दुभागत असतो या ठिकाणी. त्यानंतर चौरस, चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात आणि याचे कर्ण सुद्धा सारखेच असतात, लक्षात ठेवा. त्यानंतर आयत तर तुम्हाला मी सांगितलं. आयताचे काय असतात, समोर समोर बाजू समान लांबीच्या आयताचे प्रत्येक कोण काटकोन, सम्मुख भुजा एकरूप, आयताचे कर्ण सुद्धा एकरूप असतात आणि परस्परांना ते दुभागत असतात. समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म काय, ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात अशा चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण सुद्धा एकरूप असतात. समांतर भुजा चौकोनाचे कर्ण, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. त्यानंतर आहे समभुज चौकोन. आता समभुज चौकोन काय आहे, ज्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात अशा समांतरभुज चौकोनाला समभुज चौकोन म्हटलं जातं. बघा तसं इथे ही बाजू आहे, कशा आहेत, सारख्या आहेत का नाही. त्यानंतर त्याचे कर्ण बघा, हे कर्ण सुद्धा कसे आहेत, सारखेच आहेत. तर समभुज चौकोनाचे सम्मुख कोण सुद्धा एकरूप असतात. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागत असतात. त्यानंतर आहे चौरस. चौरस काय आहे, तर ज्या समभुज चौकोनाचे सर्व कोण काटकोन असतात अशा चौकोनाला चौरस म्हणतात आणि सर्व बाजू कशा असतात, त्याच्या सारख्याच असतात. चौरसाच्या चारही बाजूंची लांबी सारखीच असते. त्यानंतर चौरसाच्या सर्व भुजा एकरूप असतात. चौरसाचे कोण सुद्धा एकरूप असतात. चौरसाचे दोन्ही कर्ण परस्परांशी एकरूप असतात. चौरसाचे कर्ण परस्परांना काटकोनामध्ये दुभागतात. त्यानंतर असतो समलंब चौकोन. ज्या चौकोनात सम्मुख बाजूंच्या जोडीपैकी एका जोडीतील भुजा परस्परांना समांतर असतात त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हणतात. चौकोनाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज 360 असते. आता या ठिकाणी बघा, जेवढी तुमची या ठिकाणी इथे बघा या दोन बाजू आहे, यांना समांतर बाजू म्हटलं जातं. या काय समांतर आहे एकमेकांना. त्यानंतर आहे पतंग. पतंग कशाला म्हटलं जातं, तर बघा ही आकृती तुम्हाला दिसत असेल, ही आकृती जी आहे ही पतंगाची आहे. पतंगाच्या समान बाजूच्या दोन जोड्या असतात. पतंगातील दोन कर्ण परस्परांना लंब असतात आणि पतंगाच्या लहान कर्णाचे मोठ्या कर्णाशी कर्ण असे दोन समान भाग होत असतात. जसं इथे तुम्ही बघितलं असेल की हे बघा, हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे, असे हे दोन समान भाग झाले आहे. त्यानंतर बघा समांतर रेषा. याच्यावर आधारित प्रश्न बऱ्याच परीक्षांना विचारला आहे. एकाच रेषेला समांतर असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात आणि या रेषेला लंब असणाऱ्या रेषा परस्परांना काय करत असतात. बघा या समांतर आहे, जसं XYZ या समांतर रेषा तुम्हाला दिसत असतील. याच्यामध्ये बघा या ठिकाणी इथे एका बिंदूमध्ये इथे छेदला आहे, इथे दुसऱ्या बिंदूत आणि इथे तिसऱ्या बिंदूत छेदला आहे. याच्यामुळे इथे काय, याला आंतरछेद म्हटलं जातं. आंतरछेदाच्या बाबतीत छेदिकांचे गुणधर्म काय आहेत, 3 समांतर रेषांमुळे तयार झालेल्या एका छेदिकेवरचे आंतरछेद एकरूप असतील तर त्याच्या दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवरचे आंतरछेद एकरूपच असतात. तुम्हाला त्या दिवशी मी हे समजून सांगितलं होतं. आता इथे काय दिलेलं आहे, तर हा जो कोण आहे याला नाव दिलेलं आहे त्यांनी CD. जेवढा आहे ना याच्या दुप्पट लांबी कोणाची असणार आहे, DE ची असणार आहे. तर इथे बघा 3 समांतर रेषामुळे एका छेदिकेवरील आंतरछेदाच्या लांबीचे गुणोत्तर आणि त्या रेषांनी इतर कोणत्याही छेदिकेवर केलेल्या संगत आंतरछेदाच्या लांबीचे गुणोत्तर ही दोन गुणोत्तरे समान असतात. आता या ठिकाणी तुम्हाला आणखी एक दिसत असेल की ST आणि TU हे दोघंही 2.5 मीटर अंतरावर असेल, तर जर हा SD 2.7 असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, ST भागिले TU बरोबर काय घ्यायचा, PH भागिले HD यांचं गुणोत्तर समान असतं. म्हणजे काय, जर हा आपण काय करूया, यांना 25 समजूया आणि याला 27 समजूया. ST आणि TU जर 25-25 असतील आणि हा जर HD जर तुमचा 27 असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, यांचा तिरकस गुणाकार करावा लागेल. 25 गुणिले 27 भागिले 25 करा, 25-25 कट होतील. याचा अर्थ काय होईल,
तर या दोघांचं माप जे आहे ते कसं असेल, याचंही तेवढंच राहील. म्हणजे तुमचा पीएच सुद्धा किती असणार, 27 असणार, जसं इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर बघा, सोबतच्या आकृतीत रेषा पी समांतर रेषा क्यू, रेषा आर समांतर रेषा एक्स वाय या त्याच्या छेदिका आहेत. तर ए बी बरोबर जर 2 असेल, बीसी 4 असेल, डी 2.3 असेल, तर यावरून ईएफ काढा असं दिलेलं आहे बघा. आता या ठिकाणी बघा कोणते कोणते माप आपल्याला दिले ते आधी समजून घेऊया. इथे बघा हा ए दिसतोय मला, हा ए, हा बी आणि हा सी. त्यांनी काय सांगितलंय की ए बी जे अंतर आहे हे 2 आहे, बीसी हे जे अंतर आहे हे 4 आहे, त्यानंतर डीई अंतर हे जे आहे हे 2.3 आहे आणि तुम्हाला काय करायचंय, ईएफ हे अंतर काढायचंय. हा डी बिंदू आहे, इथे ई बिंदू आहे आणि इकडे एफ बिंदू आहे, बरोबर. तर या ठिकाणी काय करायचं, जसं वरती दाखवलं त्याप्रमाणेच ए बी अपॉन बी सी बरोबर डीई अपॉन ईएफ घ्यायचा आणि ईएफ बरोबर मग काय येणार तुमचं 2/4 बरोबर 2.3 छेद ईएफ. म्हणजे यांचा तिरकस गुणाकार करा. 2 गुणिले ईएफ बरोबर काय, 2.3 गुणिले 4, या 2 ने याला भाग द्या, बे एक बे, बे दोन्ही 4 असं केलं तरी चालेल. म्हणजे 2.3 गुणिले 2 केलं तर उत्तर येईल 4.6. म्हणजे तुमची जी काही अंतर आहे हे अंतर किती असेल, तर हे अंतर असेल 4.6. आता पुढे बघा, पायथागोरसचा सिद्धांत. मी तुम्हाला मागच्या वेळेस हा पायथागोरसचा सिद्धांत शिकवला होता. त्याच्यामध्ये तुम्हाला आता हे त्रिकूट दिले आहे. हे त्रिकूट परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. हे पाठ करून ठेवायचे, कारण पायथागोरस जे आहे त्या पायथागोरसने काय सांगितलं होतं की जर कुठलाही काटकोन त्रिकोण असेल तर त्याच्यामध्ये हा जो काही कर्ण आहे, जर समजा आपण याला नाव दिलं ए बी सी, तर जर हा 3 सेंटीमीटर आणि हा जर 4 असेल किंवा उलट करा काही फरक नाही, तर ह्या दोघांच्या वर्गाची बेरीज ह्या कर्णाच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. म्हणजे 3चा वर्ग जर काढला तर तुम्ही 3चा वर्ग 9 येईल, अधिक 4चा वर्ग काढला तर 16 येईल. या दोघांची बेरीज करा 25. तर याचा अर्थ एसी वर्ग बरोबर 25, म्हणजे एसी बरोबर काय असणार, तर या 25चं वर्गमूळ 5. आलं लक्षात. इथे हे त्रिकोण दिलंय बघा 3 4 5. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस जो काही काटकोन त्रिकोण असेल, इतर 2 बाजू ज्या आहे, जी मोठी बाजू आहे ती कर्ण असतो नेहमी. काय, जे सर्वात मोठं अंतर दिलं, जसं इथे 3 4 5 आहे, 5 12 13 आहे, किंवा खाली बघा 21 220 221 दिलेलं आहे, तर 221 ही नेहमी कर्ण असणार आणि 21 आणि 220 काय असणार, ह्या इतर एक तर उंची राहील किंवा पाया राहील. त्यानंतर बघा वर्तुळ, वर्तुळाला एक केंद्रबिंदू असतो, बरोबर, आणि एक त्रिज्या असते. जसं बघा इथं या ठिकाणी ए बी आणि बीओ. आता कुठलंही वर्तुळ असेल तर वर्तुळाला मध्ये अनंत अनंत त्याच्या त्रिज्या असू शकतात. जर ही झाली तुमची त्रिज्या, याला लक्षात ठेवा. त्रिज्यानंतर काय असतो, व्यास. व्यास म्हणजे काय, तर 2 वर्तुळाच्या केंद्रबिंदू जाणून रेषा असते, तिला काय म्हटलं जातं, वर्तुळाचा व्यास म्हटलं जातं. जर समजा ही रेषा आहे तर याला वर्तुळाचा व्यास म्हटला जाईल. अलग लक्षात. जर समजा हे पी अंतर आहे आणि हे क्यू आहे, तर बघा ए आणि बी ही वर्तुळाची काय झाली, तर जीवा झाली, सॉरी व्यास झाली. त्यानंतर जीवा कशाला म्हणायचं, तर या ठिकाणी बघा ए बी ही वर्तुळाची जीवा आहे, सॉरी पी क्यू ही वर्तुळाची एक रेषाखंड आहे. वर्तुळाच्या परिघावर कोणत्याही 2 बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा असतो. जसं इथे ए बी सुद्धा काय तुमची जीवाच आहे. यामध्ये लक्षात ठेवा, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी जी रेषा असते तिला पण जीवा म्हटलं जातं. ती वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते, लक्षात ठेवा. आता वर्तुळाचे काही गुणधर्म आहे. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. जसं आता जर तुम्हाला काय केलं जातं, अशा प्रकारे काही वेळेस आकृती दिली जाते. तुम्हाला असं सांगितलं जातं की या ठिकाणी या आकृतीमध्ये हा जो काही आहे पी, हा 3 सेंटीमीटर अंतरावर आहे. आपण आता त्रिकुटच घेऊया म्हणजे लक्षात येईल, किंवा असं घेऊया की ओपी हे 7 सेंटीमीटर अंतर आहे. ओपी किती दिलाय तुम्हाला, ओपी दिला मी तुम्हाला 7 सेंटीमीटर. त्यानंतर तुम्हाला सांगितलं की एबी हे अंतर जे आहे ना, तर एबी हे अंतर 24 सेंटीमीटर आहे, सॉरी 48 सेंटीमीटर आहे. किती, 48. तर तुम्हाला यावरून तुम्हाला विचारलं की वर्तुळाची त्रिज्या काढा, तर त्रिज्या काढायला लावलं तर काय करायचं,
त्रिज्या म्हणजे काय, आपला यातला कुठला एक जोडून घ्यायचा पॉईंट. म्हणजे एओ जर काढायचा झाला तर एओ ही वर्तुळाची त्रिज्या झाली, ए टू ओ ही वर्तुळाची काय झाली, त्रिज्या. मग आता आपल्याला जर एओ काढायचं असलं काय करायला, आपल्याला एओ स्क्वेअर इज इक्वल टू, किंवा डायरेक्ट एओ जरी घेतला तरी चालेल, एओ इज इक्वल टू काय घ्यायचं, डायरेक्ट अंडर रूट मध्ये काय करायचं या दोघांची, तुम्हाला मी सांगितलं ओपी किती आहे, 7 आहे, तर 7चा वर्ग, सॉरी 48चा वर्ग, सातचा वर्ग अधिक 48चा वर्ग घ्यायचा. मग आता तुम्ही जर 7चा वर्ग घेतला तर तो, आता इथं वर्गमूळ काढायचं आहे, त्याच्यामुळे काय करायचं, ह्याच संख्या घेऊन टाकायच्या. काय करायचं, वर्गमूळ काढायचं असल्यामुळे आपण काय करणार, डायरेक्ट ह्याच संख्या घेणार. मग 7चा वर्ग दिलाय, 7चा वर्ग किती आहे, तर 7चा वर्ग, वर्ग घ्यायची गरज नाही, डायरेक्टली काय करा, 7 घेऊन टाका. 7 अधिक 48 किती होतील, एक मिनिट तसं करू, 7 अधिक 7चा वर्ग येतो 49, 49 अधिक 48चा वर्ग, आपण 48चा वर्ग करून घेऊया. तो येतो 2304. जर तुम्ही हा 2304 घेतला तर याचा वर्ग, याची बेरीज करा. याची जर बेरीज केली तर 9 4 13, 4 आणि 1 5, 2352. बरोबर. हा 2352 कशाचा स्क्वेअर आहे, तर तो कशाचा आहे, सॉरी इथं 48 नाही घेणार, इथं आपल्याला 24 घ्यावं लागेल. कारण आपण फक्त इथं त्रिकोण तयार होताना बघा, इथं त्रिकोण फक्त तुमचा एकच तयार होईल, कुठला, हा ओपी जो आहे, ओपी तुम्हाला 7 किती दिला आहे, 7 दिला आहे. आणि तुम्हाला काय सांगितलं होतं, एबी जी आहे ती 48 आहे, म्हणजे एपी हे जे अंतर आहे ए पासून तर बी पर्यंत हे 24च येईल. बरोबर. आपल्याला फक्त या त्रिकोणाची काढायचं आहे, त्याच्यामध्ये हा 7 आहे, हा 24 आहे. याचा अर्थ काय, तर आपल्याला एओ काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, ह्या 24 आणि 7च्या वर्गाची बेरीज करावी लागेल आणि त्याचा वर्गमूळ घ्यावा लागेल. तर इथं 48 न घेता आपण काय करूया, इथं 7 अधिक 24चा वर्ग करायचा. 7चा वर्ग आहे 49 आणि 24चा वर्ग जो आहे, तर 24चा वर्ग येतो 576. यांची जर बेरीज केली तर 9 6 15, याची बेरीज येते 625. 625 हा कशाचा वर्ग आहे, तर 625 हा या 25चा वर्ग. बरोबर. म्हणजे तुमचा हा जो काही ए टू ओ अंतर आहे, एओ स्क्वेअर बरोबर, तिथे 625 येईल तुमचा. एओ बरोबर काय येईल, एओ बरोबर येईल तुमचा 25, कारण 625 हा काय ह्याचा आहे, 25चा आहे. याचा अर्थ ए टू ओ हे अंतर किती असेल, 25 सेंटीमीटर. आता बघा पुढचं घेऊया. एका वर्तुळाच्या एकरूप जीवा वर्तुळापासून समान अंतरावर असतात, किंवा एकाच वर्तुळात वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा ह्या एकरूप असतात. म्हणजे हा एबी आणि सीडी केव्हा एकरूप असेल, जर एलओ आणि एम ओ किंवा ओ एम हे अंतर जर सारखं असेल तर. म्हणजे याचा अर्थ काय, तर जेवढं एलओ अंतर असणार आहे तेवढंच अंतर ओ एम सुद्धा असेल. पुढे बघा, एकाच वर्तुळात जीवांनी केलेला केंद्रीय कोन हा एकरूप असतो. जसा ए ओ बी, इथे बघा, जर सी नंतर आहे सीओडी, जर तुमचा हा कोन 60 अंशाचा असेल तर हा कोन सुद्धा 60च अंशाचा असतो. लक्षात ठेवा नेहमी, अशा प्रकारची आकृती आहे तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. सीओडी, इथे बघा आता सीओडी हा त्यांनी किती दिलाय, तर सीओडी दिलाय 40 अंश. याचा अर्थ काय, तर तुमचा हा एओबी असेल तर तो सुद्धा 40 अंशाचा येणार. त्यानंतर बघा वर्तुळ कंस. आता वर्तुळ कंस काय असतं, तर या ठिकाणी वर्तुळाच्या परिघावरील बिंदूमुळे पडलेले भाग म्हणजे वर्तुळ कंस असतो. ओ केंद्र असलेल्या वर्तुळावर पी व क्यू हे दोन बिंदूमुळे वर्तुळाचे कंस पी एक्स क्यू आणि पी वाय क्यू असे दोन भाग पडतात.
लक्षात ठेवा, पी एक्स क्यू हा मोठा भाग आहे आणि पी वाय क्यू हा छोटा भाग झाला. मग याच्या वर्तुळ कंसाचे काही गुणधर्म आहे की एकाच कंसाने तयार केलेले दोन कोन हे एकरूप असतात. जसं तुम्हाला मी दाखवलं की इथे हा जो काही पी कोन आहे ए पी बी आणि हा बी क्यू ए हे दोन्ही कोन एकरूपच असणार. याचा अर्थ जो हा तयार होईल पी ए क्यू तेवढंच माप कोणाचं असेल, क्यू बी पी च असेल. लक्षात ठेवा. त्यानंतर अर्धवर्तुळातील कोन हा काटकोन असतो. अर्धवर्तुळात कोणताही कोन केला अशा प्रकारे किंवा तुम्ही अशा प्रकारे इकडे जरी घेतला तरी हा तयार होणारा कोन हा नेहमी काटकोनच असतो. त्यानंतर चक्रीय चौकोन. मागच्या वेळेस चक्रीय चौकोनावर प्रश्न आला होता. ज्या वर्तुळाकार चौकोनाचे सर्व शिरोबिंदू एकाच वर्तुळात असतात त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हटलं. तर मागच्या वेळेस चक्रीय चौकोनाची परिमिती विचारलेली होती. त्याची परिमिती तुम्हाला काढता आली पाहिजे त्यावरून. चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनाच्या मापाची बेरीज ही नेहमी 180 अंश असते. म्हणजे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे परस्परांना पूरक असतात. जसं जर हा तुमचा 90 अंश येत असेल तर हा सुद्धा 90च अंश येईल. याचा अर्थ हे दोन काय असतील तेवढेच असतील. पण इथे 90च्या ऐवजी जर समजा हा 80 असेल आणि हा 80 असेल तर याचा अर्थ काय, तर याचा अर्थ हे दोन्ही कोन कसे असतील 100 अंश मापाचे असतील. त्यानंतर बघा बी ए आकृतीमध्ये पी क्यू आर एस हा चक्रीय चौकोन आहे. जर माप कोन पी बरोबर 70 अंश आणि क्यू बरोबर जर 100 अंश असेल तर आर व एस किती, आर आणि एस किती. तर बघा हा जर 100 असेल तर त्याच्या समोरचा काय आहे बघा, पी किती आहे, पी 70 आहे. बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी बघा पी आणि आर यांचं माप किती आहे, तर या दोघांचं मिळून 180 अंश पडतं. जर तुमचा 70 अंश दिलाय तर याचा अर्थ काय, 80 मधून 70 वजा करा म्हणजे तो किती येईल, आर 110 अंशाचा येईल. त्यानंतर वर्तुळाची स्पर्शिका. वर्तुळाच्या परिघाला एक आणि एकाच बिंदूत छेदणाऱ्या रेषेला वर्तुळाची स्पर्शिका म्हटलं होतं. जसं क्यू ही काय, क्यू या ठिकाणी छेदते म्हणून त्याला काय म्हटलं, त्या वर्तुळाची स्पर्शिका. वर्तुळाच्या स्पर्शिका व त्रिज्या यांच्यात 90 अंशाचा कोन असतो. कशाचा, 90 अंशाचा. जसं इथे दाखवलंय तुम्हाला बघा, ए डी बी ही रेषा छेदली आहे डी या ठिकाणी, तर ओ ते डी हे 90 अंश अंतर आहे. एक उदाहरण दिलं आहे. वर्तुळाच्या केंद्रापासून 25 सेंटीमीटर अंतरावर असणाऱ्या बिंदूपासून वर्तुळावर स्पर्शिका काढली. स्पर्शिका खंडाची लांबी 24 सेंटीमीटर आहे तर वर्तुळाची त्रिज्या काढा. बघा या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी दिल्या आहे, एक 25 एक 24 दिली. आता आपण मगाशीच हे उदाहरण सोडवले असल्यामुळे तुम्हाला हे माहित होऊन जाईल की ही ओडी किती असणार आहे, 7 असेल. कारण काय, जेवढा हा कर्ण आहे ह्या कर्णातून काय करायचं, ही बाजू वजा करायची. जे उत्तर येईल ते उत्तर काय असणार आहे आपलं ओ टू डी अंतर, ते उत्तर येईल 7 अंश. त्यानंतर बघा वर्तुळा आकृतीमध्ये स्पर्शिका पी ए वर्तुळाला ए बिंदूमध्ये स्पर्श करते. तर पीबीसी काय आहे, तर पी ए वर्ग बरोबर पीबी गुणिले पीसी करायचं. जसं बघा आकृतीमध्ये ए हा स्पर्शबिंदू आहे. जर पीसी बरोबर 12 आणि पीबी बरोबर जर 3 असेल तर पी ए किती असेल, पी टू ए त्यांनी विचारलं आहे. छेदिका स्पर्शिका बाह्य विभाजनाच्या गुणधर्मानुसार पी ए वर्ग बरोबर 3 गुणिले 12. कारण काय, पीबी आणि पीसी त्यांनी दिलेला आहे तुम्हाला. 12 त्रिक होता 36, 36चा वर्गमूळ काढा तर पी ए बरोबर येईल तुमचं 6 सेंटीमीटर, जे काय असेल ते. पुढे बघूया.
आता इथे काय दिलंय, ए बी आणि ए बी व जीवा ए बी आणि जीवा ए बी परस्परांना, सॉरी, एक सीडी आहे आणि ए बी आहे, त्या परस्परांना छेदत आहेत. तुम्हाला दिला आहे ए पी हे अंतर 6, त्यानंतर बीपी हे अंतर दिलं आहे 8 आणि पीडी हे अंतर किती दिलंय 12 दिलं आहे. त्याच्यात काय करायचं, 6 गुणिले 8 बरोबर पीसी गुणिले 12 करायचं, म्हणजे पीसी बरोबर तुम्हाला मिळेल 4 सेंटीमीटर. येते का लक्षात सर्वांना, का घाई होते? लक्षात येतंय का सर्वांना? लक्षात येतंय? आवाज येतोय का माझा? हो हो हो. घाई नाही होत? बर. आता बघा, याच्यावर मागच्या वेळेस प्रश्न आलेला होता, आकृतीमध्ये जीवा ए बी आणि सीडी परस्परांना पी बिंदूमध्ये छेदतात. जर पी ए बरोबर 6, या ठिकाणी बघा, हे तुम्हाला अंतर दिलंय पी ए बरोबर 6, त्यानंतर पीबी बरोबर 10, हे पी टू बी हे अंतर 10 आहे, तर पीसी बरोबर 4 आहे. पीसी बरोबर किती आहे? 4. तर तुम्हाला विचारलं आहे की पीडी बरोबर काढा. पीडी बरोबर या ठिकाणी काय येईल मग? तर काय करणार आपण? ते आपण गुणोत्तर लिहून घेऊया त्यांचं. गुणोत्तर काय येईल? पीए गुणिले पीबी बरोबर पीसी गुणिले पीडी. मग तुम्हाला पीए किती दिलाय 6, पीबी किती दिलाय 10, बरोबर काय येईल? 4 गुणिले पीडी. सो 6 गुणिले 10 60 होतात. 4 गुणिले आहे इकडे, त्यांना तो भागिले होईल, म्हणजे काय होईल? 60 भागिले 4 बरोबर 15 सेंटीमीटर. पीडी किती असेल? 15 सेंटीमीटर. त्यानंतर बघा, अँगल एपीसी बरोबर मेजर अँगल एएक्सी आणि मेजर अँगल बीडी, सॉरी बीवायडी, त्याला भागिले काय करायचं? 2 करायचं. एएक्सी 60 अंश आणि एम बरोबर काय असतो? बीवायडी, तो किती दिलाय? 40 अंश. तर एपीसी विचारलाय, काय करायचं? एपीसी बरोबर 60 वजा 40 करायचं, त्याला भागिले 2 करायचं. उत्तर येईल 20 भागिले 2 म्हणजे 2 ने जर भागला तर एपीसी काय येईल? 10 सेंटीमीटर. आता हे जे महत्व मापन जे आहे, याच्यावर आधारित जी काही उदाहरणं आहेत, ती आपण उद्याच्या याला बघू, उद्याच्या पिरियडला बघूया. सर्वांना एवढं लक्षात आलं का? मला ते सांगा, जेवढं तुम्हाला सांगितलं तेवढं. कोणाचे काही प्रश्न आहे का त्याच्यावर आधारित? सर, तुम्ही ते एक उदाहरण घेतलं होतं ना, फरशी बसवायची आहे त्याच्या, तसं एखादं उदाहरण सांगा. ओके, सांगतो. हे बघा, नवीन पेज घेतो. एका हॉलला, हॉलची लांबी घेतो आधी. एका हॉलची लांबी आहे 12 मीटर आणि 8 मीटर. या हॉलला फरशी बसवायची आहे. तर फरशी बसवण्यासाठी तुम्हाला फरशीचं माप दिलं आहे त्यांनी 16 सेंटीमीटर मापाची, 16 सेंटीमीटर मापाच्या किती फरशा लागतील? एवढी फरशा आहे. 16 सेंटीमीटर ही चौरस आकृती फरशी होती. मग जर एकच दिली असेल बाजू, तर ती समजून घ्यायची काय आहे? चौरस आकृती आहे. मग काय करायचं? तर याचं तुम्हाला याच्यामध्ये किती फरशा लागतील हे काढण्यासाठी काय करायचं? ह्या हॉलचं क्षेत्रफळ किंवा हॉलचा एरिया डिवाइड बाय काय करायचं? फरशीचा एरिया. मग हॉलचा एरिया कसा काढणार? तर 12 गुणिले 8 करा. पण आता 12 गुणिले 8 करायला काय आहे? वरचा मीटर मध्ये आणि खालचा जर सेंटीमीटर मध्ये आहे, तर आपल्याला काय करावं? 12 मीटर म्हणजे काय? तर 1200 सेंटीमीटर होईल, 1200 सेंटीमीटर.
8 मीटर म्हणजे याचा अर्थ काय होईल, तर 8 गुणिले 100 केलं तर 800 सेंटीमीटर. त्याला भागिले काय करायचं, 16 गुणिले 16. मग आता याला जर भाग दिला तर काय येईल, 16 एक 16, 16 पंचे 80, 50. इथे 4 ने भागला, 4 चोक 16, 4 त्रिक 12, 300. मग आता 5 त्रिक 15, 15 आणि ते 3 शून्य भागिले 4. 4 ने भागला तर 4 एक 4, 4 त्रिक 12, उरले 3, 4 सती 28, उरला 2, 4 पंचे 20, 3750 फरशा त्या ठिकाणी या हॉलला तुम्हाला लागतील. येते का लक्षात? चौरस आकृती असेल जर आकृती आणि विचारलं असेल फरशा किंवा असं उदाहरण काय असलं तर असेल, जे काय असेल, जर अंतर असेल ना, नेहमी लक्षात ठेवायचं. चौरस आकृती जरी विचारलं तुम्हाला तरी पण सेम करायचं. चौरस आकृती हॉल आहे समजा आणि तुम्हाला एखादी फरशी विचारली असेल तर ती छोटी फरशी जी असेल ती नेहमी त्याला भागिलेच करायचं. आलं लक्षात? तो चौरस असो, आयत असो, त्रिकोण असो, कोणतेही असो. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, याचं क्षेत्रफळ भागिले याचं क्षेत्रफळ करावं लागेल. आलं लक्षात? तिथे आयत असो, चौरस असो, त्रिकोण असो, काही असो, त्याला भागिले काय करायचं, त्या संबंधित वस्तूचं क्षेत्रफळ. येते का लक्षात? चौरस जरी असतं तर खाली 16 गुणिले 16च लिहिलं असतं का? हा, तुम्हाला फरशीचं माप आयताकृती जर द्यायला असेल तर तुम्ही आयताकृती घेणार. फरशीचं क्षेत्रफळ काढावं लागेल ना तुम्हाला. जर समजा इथे असं असतं की जर समजा तुम्हाला असं दिलं की एका चौरसाकृती हॉलची लांबी 12 मीटर आहे. काय दिलं? चौरसाकृती हॉलची लांबी 12 मीटर आहे. तर त्यामध्ये 8 बाय 4 मीटर मापाच्या किती फरशा लागतील? आता जर तुम्हाला 12 मीटर दिलाय तर हा याचा अर्थ काय झाला, हा तर काही त्याचा जो काही हॉल असेल किंवा काय असेल तो कसा आहे, चौरसाकृती. जर हा 12 मीटर आहे आणि दुसरं काय सांगितलं त्यांनी की दुसऱ्याचं काय आहे, जी फरची आहे ती फरची किती मीटर सांगितलं तुम्हाला. आपण असं समजू की एक 8 सेंटीमीटर घेऊ आणि एकाचं माप घेऊ 4 सेंटीमीटर लांबी आणि रुंदी. तर मग काय करायचं, या 12 मीटर म्हणजे काय झालं, 1200. मग 1200 गुणिले 1200 भागिले काय करायचं, 8 गुणिले 12. याला जर भाग दिला तर 12 आणि 10 120. आणि याला जर 8 ने भाग दिला तरी 12 नाही, ते 2 वाटतं. एक मिनिट. इथे तुमची फरशी किती घेतली आपण, 8 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटर. मग याला गुणिले 8 बाय 4 करायचं. याला जर भाग दिला तर बघा, याला 4 ने भाग, 4 एक 4, 4 त्रिक 12, 300. 8 ने, 8 एक 8, 1000 आहे ना. 12 मीटरची आणि नाही, ही 12चीच वाटतं, दोन्ही 12च आहे. 8 ने जर भाग दिला तर काही, कारण फरशीचे माप किती आहे, 1200 आहे ना हॉलचं माप. 12 मीटर बाय 12 म्हणजे 1200 गुणिले 12. मग काय करणार, आईला 8 ने जर भाग दिला तर 8 दोन्ही 16, सॉरी 8 एक 8, उरले 4 8 पंचे 40, शून्य 150. मग आता 300 गुणिले 150 करा, 15 त्रिक 45 आणि 3 शून्य 45,000 काय ठिकाणी त्या ठिकाणी फरशा लागतील. आलं लक्षात? सेम ॲज इट इज एखादं घर आहे, त्याला रंग द्यायचा आहे. आपण उद्या त्याच्या संदर्भात तशी उदाहरणं घेऊया. उद्या हो सकाळी किती चालेल वाजता सर, नक्की घेऊ. उद्या सकाळी क्लास घेतला चालेल का? थोडासा जास्त वेळ घेऊया आपण मग. अशा हो सर प्रकारची चालेल उदाहरणं सर, घेऊया. संडे आहे चालेल. किती वाजता घ्यायचं तुम्ही सांगा. किती वाजता घ्यायचं तुम्ही सांगा. 9 वाजता चालेल? 9ला. हा हो चालेल. मग उद्या आपण, बाकीच्यांना चालेल का 9 वाजता? विद्या मॅडम, 10ला घेतला मंटिक सर, मॅडम, तसं 10ला. 10ला घ्यायचं सर का? ठीक आहे, फ्लॅटला का नको? काय 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 8:30ला का नको? थोडस लवकरच घ्या ना. मग 9ला जर घेतलं तर मग खूप उशीर होऊन जातो असं म्हणते मी. चालेल, माझं काय नाही, तुम्ही सांगा. तुम्हाला सर्वांना जमणार असेल तर मी 8:30ला घेईल. 7ला म्हटलं तर 7ला सुद्धा.
तुम्ही सांगा. लवकरच घ्या सर, म्हणजे नंतर खूप उशीर नाही होत संपण्याच्या वेळेस. चालेल. घ्यायचं का 7 वाजता उद्या सकाळी? 7ला नाही, 8 वाजेला. 7 नको सर. बरं 8 वाजता. हा ठीक आहे 8 चालेल. 8 वाजता चालेल सर, 8 वाजता. म्हणजे ओके, चला सकाळी उद्या मग म्हणताय 8 की वाजता संध्याकाळी म्हणताय सर? सकाळी मॉर्निंग. सकाळी का? हा सकाळी मॉर्निंग. सकाळी मग 10 वाजेलाच ठेवा. 9 तर किंवा कारण 10. की सकाळी 10ला बरं राहील आम्हाला. 10 वाजता. हा सकाळी ओके, चला. म्हटल्यावर तर उशीर आणि संध्याकाळी म्हटलं तर मग लवकर. बर चला ठीक आहे. उद्या मग आपण सकाळी 10 वाजता ठेवूया. चालेल. चालेल. ओके सर. ओके, उद्या सकाळी 10 वाजता जॉईन करा. उद्या मी तुम्हाला सगळे क्षेत्रफळ, त्यानंतर जे काही परिमिती वगैरे ज्या काही आकृत्या आहेत ते सर्व प्रकारच्या माहिती तुम्हाला समजून सांगेल. त्याच्यावरची एक 2 उदाहरणं तुम्हाला त्या प्रकारची समजून सांगेल. ओके तुम्हाला चालेल. हा म्हणजे जेणेकरून जे परीक्षेत तुम्हाला सोडवता येतील. ओके सर कुंपणाचे ते उदाहरण आहे ना, ते पण क्षेत्रफळाशी रिलेटेड आहे ना, त्यातले पण घ्या. कुठले तुम्ही व्हॉट्सअपला तसं पाठवून ठेवा, म्हणजे उद्या मी तसं तुमचे घेऊन टाकेल. ओके बरं बरं. सर तुम्ही मला ऍड करा. मी दुसरा नंबर जो दिला होता ना तो ऍड करा ग्रुपला. मला व्हॉट्सअप करा, मी करतोय. केलंय. ओके सर थांबूया. हो याची रेकॉर्डिंग आहे आता अवेलेबल. नाही, उद्याचा 10 वाजता जो घ्याल तो. उद्याचा पण राहील. कारण सर मी नेमकी उद्या पहाटे 5 सर एका प्रोग्रामला 10 वाजता नेमकी त्या प्रोग्राम मध्ये राहील मी. काही अडचण नाही, उद्या रेकॉर्डिंग राहील. ठीक आहे, आपण थांबूया.